प्रार्थना कशी करावी, प्रार्थना कुठं करावी, खूप महत्वाचा विषय आहे. आपण सर्वजण रोज प्रार्थना करतो, परंतु बऱ्याचदा आपल्याला अनुभव येतो देव ऐकतच नाही. मग कशाला प्रार्थना करू, कशाला चर्चला जाऊ, का देवाचं नाव घेऊ? होतं की नाही असं? किती दिवसापासून प्रार्थना करतो, देवाला जराही दया येत नाही आमची. काय दिलं देवाने, काय देतो देव? परंतु या मागच्या कारणाकडे आम्ही कधीच जात नाही की का मला माझ्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीये आणि काय कारण आहे. पवित्र शास्त्र यामध्ये सगळ्या विषयांचं उत्तर आहे. आणि आज आम्ही बघणार प्रार्थना कशी करावी, कुठं करावी. नवा करार खूप चांगला आहे आणि कुठेही आम्ही प्रार्थना करू शकतो. नव्या करारामध्ये आम्ही पाहतो रस्त्याने चालताना, माडीवरच्या खोलीत, डोंगरावर. जुन्या करारामध्ये असं काही नव्हतं आणि जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहतो तर आम्हाला वेगळंच सांगतं, पवित्र शास्त्र सांगतं. आजचा शास्त्र भाग आहे आपला पहिले शमूएल याचा 8वा अध्याय, 1 ते 9 वचन आम्ही पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर 7वा अध्यायचं 9 ते 12 वचन आम्ही पाहणार आहोत आणि 8वा अध्याय 1 ते 9 वचन यामध्ये आम्ही पाहणार प्रार्थना किती महान आहे, प्रार्थना किती प्रभावी आहे, ख्रिस्ती व्यक्तीने प्रार्थना कशी करावी आणि प्रार्थना काय करते आम्ही समजून घेऊया. वाचूया पहिले शमूएल 7वा अध्याय 9 ते 12 वचन. मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला निशेष होम करून इस्रायेलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. शमूएल होमार्पण करत असताना फलिष्टी इस्रायेलाशी लढायला जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून फलिष्ट्यांना बाबरे केले आणि इस्रायेलापुढे त्यांचा मोड झाला. इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून फलिष्ट्यांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोचत तोपर्यंत त्यांना ते मार देत गेले. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबनेजर हे नाव देऊन म्हटले की येतवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. आमेन. या वचनामध्ये आम्ही पाहतो इस्रायल लोक फलिष्ट्यांच्या भीतीमुळे घाबरले होते आणि युद्धाचा प्रसंग आला होता. परंतु पवित्र शास्त्र सांगते शमूएल देवाची आराधना करत आहे आणि तो वचन आम्हाला सांगतं की त्याने एक दूध पित कोकरू घेऊन त्याचा परमेश्वराला निशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली. युद्धाचा दिवस आहे आणि देवाचा संदेष्टा देवाची आराधना करतोय. सगळे लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला विनंती करू लागले आणि तो देवाची आराधना करते आणि पवित्र शास्त्र सांगते परमेश्वराने ती ऐकली युद्धाच्या दिवशी. आणि फलिष्टी लोकांना असं वाटलं आता आम्हाला पुन्हा इस्रायल लोकांना वाटलं की पुन्हा आम्ही फलिष्टी लोकांचे गुलाम होऊ. आणि एक संधी, एक माध्यम त्यांच्याकडे होतं आणि त्या माध्यमाचा त्यांनी उपयोग केला आणि ते शमूएलाकडे गेले आणि शमूएलाला त्यांनी विनंती सांगितली. शमूएलाने देवाची आराधना प्रार्थना केली आणि पवित्र शास्त्र सांगते परमेश्वराने ती ऐकली आणि इस्रायल लोकांना विजय दिला प्रार्थनेच्या द्वारे. आणि खूप सुंदर घडलं इथं. आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला 12 वचनामध्ये मग शमूएलाने एक शिळा घेऊन, एक मोठा दगड घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभा केली. एक मोठा दगड घेतला, मोठी धोंड शिळा घेतली आणि काय केली, 2 शहरांच्या मध्यवर्ती भागामध्ये तिला त्याने तिथं उभा केली आणि तिला त्याने एक नाव दिलं एबनेजर. आणि या नावाचा अर्थ आहे परमेश्वराने आमचे सहाय्य केले. कदाचित आपला पण अनुभव आहे, अनेकदा परमेश्वराने आपलं सहाय्य केलं. मग याचं चिन्ह आहे का आपल्याकडं? त्या लोकांसाठी तो दिवस खूप मोठा चिन्हाचा, आनंदाचा, विजयाचा होता आणि विजयाचं प्रतीक, विजयाचं चिन्ह, प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याचं चिन्ह त्यांनी 2 शहरांच्या मध्ये ठेवलं. एक मोठी धोंड, एक मोठी शिळा त्यांनी ठेवली आणि त्या धोंडेला त्यांनी नाव दिलं एबनेजर. परमेश्वराने आमची सहाय्य केलं.
परमेश्वराने आमची मदत केली. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये असे चिन्ह आहेत का? अशी धोंड आम्ही लावलेली आहे का? असे चिन्ह आम्ही कुठे ठेवलेले आहेत का, की जे आम्हाला आणि आपल्या लोकांना दाखवतील की पहा, इथपर्यंत, या घटनेपर्यंत, ऍक्सिडेंट पर्यंत आम्ही अपयशी झालो होतो, आम्ही बरबाद झालो होतो, त्या वर्षांपर्यंत परमेश्वराने आमचं सहाय्य केलं. लोकांनी, इथं आम्ही पवित्र शास्त्र सांगतो की शमूएलाने ती धोंड घेतली आणि 2 शहरांच्या मध्ये ती लावली लोकांसाठी, आणि त्या धोंडेवर लिहिलं एबेनेझर. ती ओळख होती, जर कोणी पाप करल, जर कोणी देवाला सोडल, ती धोंड आहे दाखवण्यासाठी. आणि त्या धोंडेवर लिहिलेले परमेश्वराने आमचे सहाय्य केले. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये अशा शिळा असायला पाहिजे. मग असे चिन्ह कुठंतरी कोरलेले असायला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला दाखवायला पाहिजे की कुठं देवाने आम्हाला सहाय्य केलेले आहे. आणि आपल्या लक्षात असलं पाहिजे 2024 मध्ये, 2023 मध्ये, 2022 मध्ये परमेश्वराने आमचं काय सहाय्य केलं. कदाचित आमचं मानसिक संतुलन, आत्मिक संतुलन बिघडलं असेल, देवाने आम्हाला स्थिर केलं, तिथपर्यंत सहाय्य केलं. आर्थिक कोंडमारा झाला होता, परमेश्वराने आमचं सहाय्य केलं. आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही सैतानाच्या आवडीत होतो, काय आमच्या त्या धोंडेवर लिहिलेला आहे का की तो आमचा एबेनेझर आहे? आमचा एबेनेझर पाहिजे तो आहे आमचा सहाय्य करणारा. कोणत्या मानवी ताकदीने ते जिंकलेले नव्हते, तर परमेश्वराच्या सहाय्याने त्या दिवशी त्यांना विजय मिळाला. मग आपल्या जीवनामध्ये अशा अनेक धोंड असल्या पाहिजे आणि तिच्यावर एबेनेझर आम्ही लिहिलेलं पाहिजे. आम्ही लिहिलेलं पाहिजे, मार्च या महिन्यात, या दिवशी देवाने आमचं काय सहाय्य केलं. जर काय अद्भुत गोष्ट घडलेली आहे, काय अद्भुत चमत्कार घडलेला आहे, आम्ही नक्की ते लिहायला पाहिजे. आमच्या वहीवर तरी आम्ही लिहायला पाहिजे की काय चमत्कार देवाने आमच्यासाठी केले, देवाने काय कृपा आमच्यावर केली. का? कारण आम्ही विसरून जातो, पण लिहिलेलं नाही विसरणार आम्ही. ते आम्हाला सगळं आठवण करून देईल की परमेश्वर कसा आमचा एबेनेझर झाला. परमेश्वर खूपदा आमचा एबेनेझर झालेला आहे प्रियजनो, पण आमच्याकडे लिखित कोणताच पुरावा नाहीये. माहित नाही का? तर आम्हाला ती नोंद ठेवशी नाही वाटत, पण शमूएलाला वाटलं. आणि वचन सांगत एक मोठी शिळा घेऊन, या भाषांतरात काय सांगतं 12 वचन 7:12, देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमूएलने मिस्मा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. आम्ही पाहतो एका दगडाची स्थापना केली. दगडाची पूजा करायला नव्हती करत बरं, ते एक लक्षात ठेवा. तो चिन्ह होता सगळ्या लोकांसाठी. या ठिकाणी, या दिवशी आमच्या सोबत काय घडलेलं आहे. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये हे चिन्ह असायला पाहिजे आणि या चिन्हाने आम्हाला देवाकडे आकर्षित करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही या चिन्हांकडे बघू, ही चिन्ह आम्हाला प्रार्थना करायला त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे. अशी चिन्ह देव आमच्या जीवनामध्ये आणतो, अशा घटना आमच्या जीवनामध्ये देव परमेश्वर आणतो. मग आम्ही जाऊया 8व्या वचनाकडं. आणि पहिले शमूएलाचा 8वा अध्याय तुम्हाला आणि मला शिकवतो प्रार्थना कशी करावी. पहिल्या वचनापासून आम्ही वाचूया 9व्या वचनापर्यंत. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्रायेलाचे न्यायाधीश म्हणून नेमले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत. त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत. नंतर इस्रायेलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. ते त्याला म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा. आमचा न्यायनिवाडा करायला आम्हाला एक राजा द्या, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझा धिक्कार करीत आहेत. मी त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले,
त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असेच वर्तन केले आहे. त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली, तसेच ते तुझ्याशी वर्तन करत आहेत. तर आता त्यांचे म्हणणे ऐक, पण त्यांची चांगली कान उघडणी कर, आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे. या वचनामध्ये आम्ही पाहतो शमूएल आता वृद्ध झालेला आहे आणि या 9 वचनामध्ये एक प्रार्थना आहे. शमूएलाच्या पहिल्या अध्यायात सुद्धा एक प्रार्थना आहे आणि तिथे एक वाण स्त्री प्रार्थना करते. ती प्रार्थना मंदिरात करते. इथं वडील जन प्रार्थना करते, मनुष्याकडे प्रार्थना करते. ही वाण स्त्री देवाकडे प्रार्थना करते. ही वाण स्त्री मंदिरात प्रार्थना करते. इथं वडील जन शमूएलाकडे प्रार्थना करते. इथं वडील जन मंदिरात नाहीये. हा फरक आहे प्रियजनो, आणि हा फरक तुम्हाला मला समज नाही. आणि हा जो अध्याय आहे, ही जी वचन आहे, तुम्हाला मला प्रार्थनेविषयी आम्हाला काहीतरी शिकवतात. आणि इथं आम्ही पाहतो पुढारीपणामध्ये आणखीन काहीतरी चूक झालेली आहे. पहिलं पुढारीपण आम्ही पाहतो एली आणि त्याच्या मुलांचं. ते चुकलं, पुढारीपणात ते भटकले, ते पापात पडले, नैतिक जीवनात ते चुकले, त्यांचं वाईट आचरण होतं आणि त्यामुळं त्यांचं पुढारीपण टिकलं नाही आणि त्यांची सेवा समाप्त झाली. त्यानंतर आम्ही पाहतो शमूएल हा उदयास आला आणि पहिला संदेष्टा आम्ही पाहतो. त्या अगोदर अनेक मोशे संदेष्टा आहे, अब्राम आहे, परंतु प्रामुख्याने शमूएल हा जेव्हा समोर येतो त्याची संदेष्टाची सेवा उभारून येते आम्हाला पाहायला भेटते. आणि शमूएल हा ज्याही गावात जायचा लोकांना त्याच्या उपस्थितीने किंवा त्याच्या येण्याने भीती वाटायची, असा उल्लेख आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. आजही संदेष्टा हा जर कुठं जातो तो लोक भीत भीत त्याच्या समोर जातात. जर एखाद्या चर्चमध्ये खूप प्रसिद्ध संदेष्टा जर आला, तिथं लोक खूप घाबरत जातात, आमचं पाप तो उघड करत आहे. आणि संदेष्टा हे वरदान किंवा ही जी सेवा आहे ही खूप अलौकिक अशी आहे. आणि आम्ही जर पाहतो संदेष्टा आमच्या भूतकाळातला पण पाहू शकतो, वर्तमान काळातही पाहू शकतो आणि भविष्य काळातही आमच्या विषयी स्पष्टतेने तो पाहू शकतो आणि आम्हाला सांगू शकतो. या ठिकाणी आम्ही पाहतो शमूएल हा वृद्ध झालाय आणि त्याने आपल्या मुलांना न्यायाधीश नेमलं. इथं आम्ही पाहतो आणखीन एक पुढारीपण. पहिलं एली, त्याच्या मुलांचं ते भ्रष्ट झालं. शमूएलाने वृद्ध उपरांत खूप सुंदर सेवा केली, महान सेवा केली आणि लोक त्याचा आदर करत होते आणि लोकांनाही माहित होतं की देवाची महान उपस्थिती घेऊन चालणारा हा देवाचा व्यक्ती आहे. आणि आता त्याच्यानंतर त्याच्या मुलांकडे सेवा आली, पण लोक जेव्हा त्याच्या मुलांकडे बघायचे लोकांना काही इतकं काही खास वाटत नव्हतं. पण लोक जेव्हा शमूएलाकडे पाहत होते ते आदरयुक्त त्यांना भीती वाटत होती. आणि त्याच्या मुलांची ओळख पवित्र शास्त्र सांगतं की ते बैरशबाई ते न्याय इन्साफ करायचे आणि ते शमूएलाच्या मार्गाने चालले नाहीत. ज्या मार्गाने शमूएल देवाचा भय धरत होता, ज्या रीतीने शमूएल देवाच्या सोबत चालत होता, देवाचा आदर करत होता, त्या रीतीने त्याचे मुलं चालले नाही. देवा तर आहे त्यांच्याकडं, पण ते एलीच्या मुलासारखंच आम्ही पाहतो नाही चालले. आणि एक पाप त्या काळात पण होता, आजही चालू आहे. आणि वचन आम्हाला सांगत आहे त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात होते आणि न्याय विपरीत करत होते देवाची सेवा करणारे. त्या काळात पैशाचा लोभ सुटला, म्हणजे त्या काळात पैसा हे चलन होतं आणि काय सेवा करणारे न्यायाधीश होते आणि पैशाचं आकर्षण याने त्यांची सेवा आणि त्यांचा न्याय विपरीत झाला. मग नियमशास्त्र या पैशाविषयी आम्हाला काहीतरी सांगतं. जर आम्ही अनुवाद याचा 16वा अध्याय आणि याचं 19 वचन जर आम्ही पाहतो तर या वचनामध्ये परमेश्वर मोशेला याविषयी स्पष्टपणे सांगतो. विपरीत न्याय करू नये, विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते, लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते. हे शमूएलाची मुलं करत होते, भ्रष्ट झाले होते. त्यांची देवाची ओळख नव्हती, मग त्यांना फक्त पैशाची ओळख होती. आज जगामध्ये चालू आहे, सैतानाने येशूला पण नाही सोडलं.
आणि काय आम्ही पाहतो, सैतान काय म्हणतो, हे सगळं मी तुला देतो, मला नमन कर. आज पैसा आजही असं माध्यम आहे की सेवा करणारे सुद्धा यामध्ये चुकलेले नाहीत. आणि सैतान पहिले त्यांच्या मागे लागलेले आहे. सेवा भ्रष्ट व्हावी, सेवा चुकीची व्हावी, यासाठी सैतान देवाच्या सेवकांना इथून सोडत नाहीये, इथं आम्ही पाहतो. आणि त्यांचा बाप, त्यांचा वडील, महान अभिषेकात चालणारा व्यक्ती, आणि मुलं काय करतात, त्यांना पैशाची ओळख आहे, मुलं पैशाच्या मागे लागलेत, पैसा येतोय, न्याय चुकीचा करत आहेत. आणि हे लोकांनी बघितलं, आणि 5व्या वचनामध्ये लोक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, तुम्ही वृद्ध झालात आणि तुमचे मुलं तुमच्या मार्गाने चालत नाहीत. लोकांना दिसून आलं, लोक त्यांच्या मुलांना घाबरत नाही, त्याला मात्र घाबरत आहेत. ते सांगायला लागले, तुमचे मुलं ना भ्रष्ट झालेत, त्यांना देवाची आदर नाहीये, त्यांना देवाची किंमत नाहीये, लाच खाऊ लागलेले ते. आम्हाला वाईट वाटतंय बघून त्यांना. एका महान अभिषेकित व्यक्तीची मुलं, जो एका गावात प्रवेश करतो, अख्खं गाव घाबरतं, त्याच्या मुलांची ओळख किती बेकार झालेली. आम्ही काय पाहतो माहिती, तिथं पुढारी पण खराब झालं. जर आम्ही वर्ष जर मोजली तर जवळपास 60-70 वर्षाचा काळ गेलेला आहे. फक्त मोजूनच काही वर्ष जी शमूएलाची होती ना सेवेची, तीच चांगली होती. त्याच्या मुलांची पण भ्रष्ट सेवेची आहे, आणि एलीची आजकालची पण भ्रष्ट आहे. देवाची ओळख नाहीये, देवाचा आदर नाहीये, देवाचा सन्मान नाहीये. लोक देवाकडे न्याय मागायला येतात, आणि देवाचे अधिकारी, देव कोण असलेले, लाच घेऊन न्याय विपरीत करत. आजही चालू आहे. आणि बघा काय होतं माहिती का, जेव्हा पैसा समोर येतो, संदेश बदलतो, मग लोकांना पाप दाखवणं नाही होत, कारण पैशाने ते झाकल्या जातं. म्हणून परमेश्वर मोशेला बोलला की न्याय विपरीत होतो. आणि हा पैसा सेवेमध्ये जर देवाच्या आपल्यामध्ये आला, प्रिजनो, हे नातं तुटतं आणि सेवेला वेगळं वळण लागतं. इथं ते घडलं. आणि इथं आम्ही पाहतो, लोक जेव्हा ते आलेत, ते सांगू लागलेत की तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत. लोकांनी त्याला ओळखलं की तुम्ही खूप आदरयुक्त चालता, तुम्ही कधीच वाईट वागले नाहीत, पण तुमचे मुलं बिलकुल नाही मागं. त्याला तोंडावर बोलले. शमूएलाला उभ्या आयुष्यात कोणी असं बोलायची हिंमत नाही केली, पण म्हातारपणात लोकांनी केली, मुलांमुळं. आणि शमूएलाने चुपचाप ऐकलं, कारण मुलं दोषामध्ये होती. आणि पवित्र शास्त्र इथं सांगतं की लोक त्याला म्हणाले, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इन्साफ कराव्यास आम्हाला एक राजा नेमा. प्रार्थना, ते कुठं प्रार्थना करते माहितीये, एका व्यक्तीसमोर प्रार्थना करते, आम्हाला राजा लागत आहे. कशासाठी माहितीये का, जगाला दिसण्यासाठी आमच्याकडे पण एक चांगला राजा आहे, जगाला आमचं पण वैभव दिसण्यासाठी. प्रिजनो, कधी कधी आमच्या प्रार्थना अशा असतात, जगाला आमचं वैभव दिसण्यासाठी, जगाला आमच्या जगिक गोष्टी समजण्यासाठी, जगाला आमची शान शौकत दिसण्यासाठी आमच्या प्रार्थना असतात. अन्नासारखी नाही. अण्णा मंदिरात आहे, अण्णा एकटी आहे, अण्णा देवासमोर आहे, अण्णा देवाच्या मंदिरात आहे. इथं वडीलजन माहिती आहे का, शमूएला समोर आहे, तक्रार करत आहेत, आणि राजा ते मागत आहेत. त्यांच्या प्रार्थनेचा विषय देवाच्या समक्षेत नाहीये. बहुतेकदा आम्ही प्रार्थना करतो, आणि आमच्या प्रार्थनेचे विषय माहितीये का, आम्हीच निवडतो, निर्णय आम्हीच घेतो, निवड पण आम्हीच करतो. आणि जेव्हा त्या निवडीचा परिणाम होतो ना, दोष मात्र आम्ही देवाला देतो. या घटनेप्रमाणे ते आले, आणि ते काय म्हणू लागले, आम्हाला राजा पाहिजे. इथं त्यांनी काही प्रार्थना नाही केली देवाकडं, ते सरळ येऊन राजा मागा लागलेत, आम्हाला एक राजा लागतोय. प्रिजनो, कधी कधी आमच्या प्रार्थनेचा विषय याप्रमाणे असतो, आम्हाला हे लागत आहे, आम्हाला ते लागत आहे, आम्हाला हेच पाहिजे, हेच पाहिजे. आणि जेव्हा ते भेटतं ना, त्या भेटण्याबरोबर काही समस्या, काही अडचणी आमच्या जीवनाच्या मागे येतात, आणि मग आमचा गोंधळ उडतो. हे असं कसं काय झालं, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाले, का आम्हाला देवाचं काम दिसत नाहीये, परमेश्वर का कार्य करत नाहीये, का आमची अवस्था, आमची परिस्थिती अशी कसं काय झालेली आहे. आम्ही तर चांगले आहोत, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही कोणत्या पापात नाहीये. परंतु माहितीये, या ठिकाणी आम्ही पाहतो, एक प्रार्थना ते घेऊन आले, एक प्रार्थना ते करायला लागले देवाला नाही, शमूएलाला करत.
आणि त्यांचं मागणं शमूएलाला नाही आवडलं. पहिले आपल्या प्रार्थना, आपले विषय काय देवाला आवडतात का आम्ही तपासायला पाहिजे. त्यांनी राजा मागितला आणि वचन आम्हाला सांगतं, 6वं वचन, आणि की आमचा नाही इन्साफ कराव्यास आम्हाला एक राजा द्या असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलाला वाईट वाटलं. शमूएलाला आनंद नाही झाला, त्याला वाईट वाटलं की यांनी काय मागितलं. आणि शमूएल न्याय इन्साफ करत होतो तोपर्यंत त्याला वाईट वाटलं की लोक काय मागायला लागलेत. लोकांनी कुठं पाहिलं माहितीये? जगाकडे पाहिलं. जगाकडे पाहून जेव्हा आमचे पण विषय तसेच असतात तेव्हा देवाला वाईट वाटतं. का माहितीये का? आम्ही स्वतःला कमी समजतो, आम्ही स्वतःला तुच्छ लेखतो. आम्हाला हे वाटतं की ते पण आम्हाला पाहिजे. आणि त्यांनी जगातले राजे बघितले कसे राज्य करतात आणि त्यांनी ठरवलं आम्हाला पण एक राजा पाहिजे. त्यांनी शमूएलाला पाहिलं होतं, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये कसं काम करतो, देव त्याला कसं वापरतो, किती सामर्थ्याने त्याला चालवतो. पण माहितीये, त्यांचं लक्ष शमूएलाकडे नाहीये, त्यांचं लक्ष देवाकडे नाहीये, त्यांचं लक्ष मनुष्याकडे. आणि त्याला धरून ते प्रार्थनेचा विषय करत आहेत. आज ख्रिस्ती लोक त्यांच्या प्रार्थनेचे विषय जागतिक आहेत, जगाचे विषय, मध्यस्थीचे विषय, प्रार्थनेचे विषय. आणि पाहायला भेटतं की खूप दिवस झाले त्या प्रार्थनेचं उत्तरच भेटत नाहीये. नाही भेटणार ते उत्तर, कारण त्या प्रार्थनेमध्ये देवाचा कोणताच सहभाग नाहीये. तो विषय तसा घ्यावा का नाही घ्यावा ते कोणीच तपासत नाही. आणि वचन सांगतं शमूएलाला वाईट वाटलं, पण तरी शमूएलाने एक गोष्ट केली. वचन सांगतं त्याला वाईट वाटलं, मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. वाईट वाटून सुद्धा तो दुःखी झाला, खिन्न झाला आणि तो गेला परमेश्वराकडे की परमेश्वरा काय करू, हे लोक नाकारत आहेत माझी सेवा. आणि शमूएल खिन्न झाला, दुःखी झाला. या अवस्थेने तो देवाकडे प्रार्थना करू लागला. देवालाही वाईट वाटलं. काय आमच्या प्रार्थना, आमच्या प्रार्थनेचे विषय देवाला दुःख देतात, देवाला खिन्न करतात का देवाला आनंद करतात? कृपा करून प्रार्थना करताना पुन्हा मी सांगेल, मोठे प्रभावी शब्द नका वापरू. साधी प्रार्थना करा, साधं बोला. आम्हीच न्याय करू नये, प्रार्थना देवाला आवडलेली. इथं ही घटना तुम्हाला आणि मला, हे वचन तुम्हाला मला शिकवते. शमूएलाला वाईट वाटलं, तो देवाकडे गेला. त्याने सरळ म्हटलं नाही ठीक आहे आपण राजा करू. तो देवाचं मार्गदर्शन घ्यायला गेला आणि आनंदाची गोष्ट, देवाचं प्रगटीकरण शमूएलाकडे आलं. देव शमूएलासोबत बोलू लागला आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक तुला जे सांगत आहे ते सगळं ऐक, कारण ते तुझा धिक्कार करत नाहीये, माझा धिक्कार करत आहे. प्रियजनो, आमच्या प्रार्थना देवाचा सन्मान करतायत का देवाचा धिक्कार करतायत? जर आमच्या प्रार्थनेचा विषय देवाचा धिक्कार करणार असेल, कस काय देव प्रार्थना ऐकल? समजत आहे आम्हाला? आमचा प्रार्थनेचा विषय नीट यथायोग्य पाहिजे. आम्हाला जाणवलं पाहिजे की यामधून देवाचं गौरव होणार आहे. किंवा जर देवाने उत्तर दिले आणि गौरव जर होत असेल, खूप आनंदाची गोष्ट, पण गौरव झालं नसेल, थोडं थांबू नये, मग आम्ही स्वतःला ब्रेक लावू. परमेश्वर म्हणतो, अरे ते तुझा धिक्कार करत नाहीये, त्यांनी माझा धिक्कार केलेला आहे. ख्रिस्ती लोक आहेत, त्यांचे विषय तेच आहे. अजून देवाला काय आवडतं कोणी पारखून घेतलेलं नाही. आणि बहुतेक कमी वेळा आम्ही हे पारखतो, परमेश्वराला काय पसंत आहे, परमेश्वराला काय आवडत आहे हे आम्ही पारखून घेत नाही. पण वचन सांगतं पारखून घेत जा, जेणेकरून आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला लवकर मिळत. आणि इथं परमेश्वर त्याला सांगतो की त्यांनी तुझा धिक्कार केलेला नाही, तर ते मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहे. देवाचे लोक, त्यांना देव म्हणून राजा नकोय, त्यांना एक मनुष्य म्हणून राजा लागत आहे. पण नवा करार आता इथं देव म्हणून नाही बरं, नवा करार पित्याचं आणि मुलाचं नातं आहे. प्रभूची प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे ना, पहिलंच वाक्य आहे,
हे आमच्या स्वर्गातील पित्या किंवा बाप आहे ना. आता देव नाहीये, राजा नाहीये, पण इथं पण त्या नात्यांमध्ये ना दरी आलेली. तो जर बाप आहे त्याच्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे, त्याचा आदर व्हायला पाहिजे ना आमच्या जीवनात, आमच्या घरामध्ये. तो जर आमचा बाप आहे असं आम्ही म्हणतो तर है ना, बापाचंच घरामध्ये चालतं. आमच्या बापाचं आमच्या घरात चाललं पाहिजे, आपल्या बापाचं चर्चमध्ये चाललं पाहिजे, आपल्या बापाचं आपल्या जीवनामध्ये चाललं पाहिजे. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वर म्हणतो की ते तुझा धिक्कार करत नाहीये, तर मी त्यांचा राजा होऊ नये म्हणून ते माझा धिक्कार करत आहे. प्रियजनो, आम्हाला खूपदा संधी भेटती बरी आपल्या मित्रगणांना, आपल्या आप्तजनांना दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी परमेश्वर माझ्यासाठी किती महान आहे, तो माझ्यासाठी एबेनेझर कसा बनला. पण परमेश्वर म्हणतो ते माझा धिक्कार करतात, कारण त्यांना मी राजा म्हणून लागत नाही, मी प्रभू म्हणून लागत नाही. येशूला नाकारलं, येशूला ओळखलं नाही, ओळखच दिली नाही मुद्दामून. हा ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे की परमेश्वर हा राजा नाही राहू शकत. राजा एक मनुष्य पाहिजे देहामधला, आणि तो राज्य करल आणि आम्ही त्याचं ऐकू. आणि परमेश्वराने शमूएलाला प्रगटीकरण दिलं, तू जा लोकांना तू बोल. आता शमूएलाला अगोदर वाईट वाटलं, हे माझी सेवा नाकारत आहे. देवालाच नाकारलेलं त्यांनी, सेवेला पण नाकारल्यासारखंच आहे. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना कशी करावी हे समजणं गरजेचं आहे. हन्ना मंदिरात प्रार्थना करते, ती मन मोकळून प्रार्थना करते. हे वडील लोक वैतागलेल्या अवस्थेत प्रार्थना करतात. आम्हाला आनंद देणारा, आम्हाला खुश ठेवणारा राजा पाहिजे. नव्या करारात पण असंच घडलं. आज जावळ्याचा रविवार आहे, इस्रायल लोक पण तयार झाले होते. येशूचं खूप जंगी स्वागत झालं, गाढवीच्या शिंगरावर बसला, लोकांनी झाडाच्या डाळ्या, फुलं, कपडे सगळं टाकले. आणि माहिती आहे सगळ्यांचा उद्देश काय होता टाकण्यामागं? कारण तो 5 भाकरी मासे 5,000 लोकांना सहज खाऊ घालतोय, मटण मासे खाऊ घालतो. असा राजा पाहिजे ना आम्हाला, असं राज्य चांगलं आहे ना. आणि त्यांची खूप इच्छा होती यानेच राज्य करावं. येशूला माहित होतं त्याने ते राज्य नाकारलं. इथं पण असंच घडलं. शमूएलाला वाईट वाटलं. प्रियजनो, आमच्या इच्छा, आमचा उद्देश यामध्ये जर देवाचा हस्तक्षेप नाहीये तर काही दिवस आम्हाला आनंद मात्र नक्की मिळेल, पण त्यानंतर जी दुःखाची लाट येईल ती आम्हाला इतक्या दूर दूर घेऊन जाईल आणि त्याचा प्रभाव वर्षानुवर्ष त्या प्रभावाखाली आम्ही राहू. त्यांना राजा मिळावं देवाची इच्छा नव्हती, ती त्यांची इच्छा होती. इस्रायलचा पहिला राजा देवाच्या इच्छेने आलेला, हा मानवी इच्छेने आलेला आहे. मग आम्हाला जर काही वाटतं ना आम्ही ते मिळवायचा प्रयत्न करतो, ते नक्की मिळेल. पण त्यानंतर आम्हाला ते पण मिळेल जे पचवायची आम्हाला ताकद नाहीये. आम्हाला ती ताकद ठेवली पाहिजे. परमेश्वराला त्यांनी नाही तर शमूएलाला राजा मागितला. शमूएल त्यांचं घराणं परमेश्वराला सांगतो, परमेश्वर म्हणतो जा, मी ऐकलं त्यांचं घराणं आणि देतो त्यांना राजा. पण तो राजा त्यांच्यावर कसा राज्य करल, त्यांना कशी वागणूक देईल ना, तू त्यांना स्पष्टपणे सांग. आमच्या प्रार्थना आमच्यासाठी आशीर्वाद देणाऱ्या झाल्या पाहिजे. आमच्या प्रार्थना देवाला आनंद देणाऱ्या, देवाला गौरव देणाऱ्या, देवाची महिमा करणाऱ्या झाल्या पाहिजे. नाहीतर आम्ही देवापासून दूर जाण्याचा धोका राहू शकतो. असं काही जगा वेगळं मागितलं की मी देवाला, इतकं देवाने मला रागवायला पाहिजे नव्हतं. हो, असं होतं. कारण त्याचं ऐकण्यात, त्याची इच्छा पूर्ण करण्यात आमचे आशीर्वाद लपलेले, पण बहुतेकदा आम्हाला कळत नाही आणि आम्ही त्याचं ऐकावं. पण इथं सगळे लोक काय झालेत, शमूएलाला ऐकवते, देवाला ऐकवते, आणि त्यांनी शमूएलाने आणि देवाने त्यांचं ऐकलं. देव ऐकतो, हे पण ऐकतो. पण प्रियजनो, यासोबत जे काही घडतं याला सर्वस्वी कारणीभूत आम्ही राहतो. आणि वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो, मी त्यांना मिस्र देशातून आणले, त्या दिवसापासून आजपर्यंत ते माझ्याशी असंच वर्तन करत आहे. आम्ही देवाशी कसं वर्तन करतोय, कृपा करून व्यक्तिगत आम्ही हे तपासणं गरजेचं आहे.
माझं देवाशी काय नातं आहे, माझ्या प्रार्थनेचे विषय कसे आहेत, माझ्या प्रार्थनेचा विषय देवाला खरंच खुश करतो का? मी जेव्हा प्रार्थना करतो, माझ्या प्रार्थना देवाला आनंद देतात का देवाला कंटाळा आणतात? मी काय मागू देवाकडे? मी काय विषय घेऊ देवाकडं? देवाला काय लागत आहे? राजा यांना लागत होता, शमूएल दिलेला तो अगोदर, पण माहितीये का, त्यांना आता शमूएल नकत होता, त्यांना राजा लागत होता. म्हणजे त्यांना देवाचा अभिषेक, देवाची कृपा ते नको पाहिजे होती. त्यांना एक मनुष्य पाहिजे होता जो इतर लोकांप्रमाणे राज्य करेल. आणि केली ही प्रार्थना. देवाने ही प्रार्थना ऐकली आणि परमेश्वर म्हणाला शमूएलला की तर आता त्यांचं म्हणणं ऐक, पण त्यांची चांगली कान उघडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करेल त्याची सत्ता कशी काय चालेल हे त्यांना दाखवून दे. परमेश्वराने स्पष्टपणे शमूएलला सांगितलं की त्याच्यावर कोण राज्य करेल, कोण असेल आणि तो कसा राज्य करेल हे त्यांना तू सांग. शमूएलाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं. तरी लोक म्हणाले आम्हाला राजाच पाहिजे. आणि प्लीज त्यांना राजा मिळाला. आणि हा राजा जसा त्यांच्या जीवनात आला, काही काळ खूप सुंदर वातावरण होतं, खूप सुंदर राज्य चाललं. परंतु पवित्र शास्त्र जेव्हा आम्ही पाहतो तर आम्हाला पाहावयास भेटतं की तसं काही जास्त काळ घडलं नाही. तो राजा त्यांच्या जीवनात आला आणि त्या राजाची संदेष्टासोबत पहिली भेट घडली. आणि एक संदेष्टा कसा असतो हे आम्हाला पवित्र शास्त्र जेव्हा दाखवतं. प्रियजनो, आजही देवाचे संदेष्टे आहेत आणि जर संदेष्टांची जर आमची भेट घडली, खूप सुंदर वाटेल, आम्हालाही खूप सुंदर वाटेल की खरंच देवाचे संदेष्ट इतके सुंदर असतात का, इतकं अलौकिक, इतकं पलीकडचं त्यांना दिसतं आणि ते आमच्याशी इतक्या चांगल्या रीतीने व्यवहार करतात, इतकं सुंदर रीतीने असू शकतं का? शौलाची बापाची गाढवं हरवली होती. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याला राजा बनवण्यासाठी देवाने निवडलं होतं आणि तो आपली गाढवी शोधत होता आणि शोधता शोधता चुकून देवाच्या संदेष्टाची त्याची भेट झाली आणि देवाचा संदेष्ट सांगतो की तू आपल्या गाढवाची चिंता करू नको, ती भेटलेली आहे, पण तुला एका खास गोष्टीसाठी थांबवलेलं आहे मी. आणि देवाने त्याचा अभिषेक केला. आणि हा अभिषेक, या अभिषेकाचा आनंद हा जर आमच्यासोबत असला तर आम्ही दररोज चालायला पाहिजे. आणि हा शौलावर घडला आणि वाचतो आम्ही जेव्हा पहिले शमूएलाचा 10वा अध्याय याचं पहिल्या वचनापासून आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला पाहायला भेटतं इस्रायलाचा पहिला राजा. पहिलं वचन, मग शमूएलाने तेलाची कुप्पी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. आज तू माझ्याकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेलसह येथे राहेलीच्या कबरेजवळ तुला 2 माणसे भेटतील. ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधायला गेला होतास ती सापडली आहेत आणि तुझ्या पित्याने गाढवांची चिंता करायचे सोडले आहे. ठीक आहे. इथं आम्ही काय पाहतो, संदेष्टा त्याला सांगत आहेत. तो देवाच्या सेवकाला एक शब्दही काय बोलला नाही. संदेशा त्याचं मनातलं सगळं गरजा जाणत आहेत आणि तो सांगत आहे की तू जेव्हा इथून जाशील ना, तुला 2 माणसं सेल्सा या ठिकाणी भेटतील आणि ते तुला भेटल्यावर सांगतील की तुझ्या बापाची गाढवे हरवली होती, ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांना गाढवांची चिंता नाही तुमची लागली. 2 माणसं भेटतील. आणि शौले ऐकत होता, हे काय नवीन गोष्ट आहे, आम्ही गाढव 5 प्रांतात शोधले, आम्हाला भेटले नाही, पण हा माणूस काय सांगत आहे, इथून मी सेल्साला गेलो तर तिथं काय आहे, 2 माणसं भेटतील. आता रस्त्याने अनेक लोक जातात आहे ना, असं कसं काय होईल बरं, 2च जण येऊन आम्हाला बोलतील. पण जेव्हा देवाचा संदेष्टा बोलतो त्याप्रमाणे तसंच होतं. आणि शौल पुढं निघाला आणि ह्या ठिकाणी जेव्हा आला त्याला 2 माणसं भेटली आणि या 2 माणसांनी गाढवाविषयीचा त्याला निरोप दिला. पुढं आम्ही काय पाहतो, 3रं वचन, मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल. तेथे 3 माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. त्यांच्या एकाच्या हातात 3 करडे, दुसऱ्याच्या हातात 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हातात एक द्राक्षरसाचा बुधला असेल. ते तुला सलाम करतील, तुला 2 भाकरी देतील
त्या तू त्यांच्या हातातून घे. इथं आम्ही पाहतो, मग तिथून तू पुढे जाताना ताबोराचा एला वृक्ष तुला लागेल. इतका आतमध्ये बघत आहे संदेशता, 2 शहराच्या अगोदरच. आता जर आम्ही विचारलंय ना, चिखलठाण्याच्या सुरुवातीला कोणतं झाड आहे, आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. हालाकी 10 वर्ष झाले कमीत कमी ना आपण जाणे येणं करतोय, आम्हाला सांगता नाही येणार लिंबाचं झाड आहे, पिंपळाचं आहे, बाबळीचं का कशाचं आहे. पण माहिती आहे शमूएल त्याला काय सांगत आहे, तुला ताबोरचं एला वृक्ष लागल त्या झाडाजवळ 3 माणसं भेटली. इतकं आतलं तो बघत आहे. एकाच्या हातात भाकरी आहे, एकाच्या हातात करडू आहे आणि एकाच्या हातात द्राक्षरस. तो सांगत आहे म्हणजे चिखलठाण्याचं इथंच पाऊ लागलाय संदेशटा है ना. आम्हाला प्रश्न पडेल काहीच्या काही सांगायला लागले का, पण जसं आम्ही तिथं जाऊन पोहोचू, आम्हाला 3 माणसं दिसतील. त्या तिनांच्या हातात एक एक वेगळ्या गोष्टी आहे आणि जसं आम्ही त्यांच्या समोर जाऊ, तो तुला 2 भाकरी देईल. शाऊलासाठी सगळं नवीन होतं. संदेशाचा प्रकार काय आहे, एक देवाचा महान संदेश कसा असतो, तो पहिल्यांदा बघत होता. पहिलं तर ऐकणं चालू होतं, आता तो प्रवासाला निघाला. एका राजाने अनुभव घेतला संदेश काय चीज असते. प्लीज नो, लोक देवाची सेवा मान्य करत नाही किंवा देव कोण आलेलं सेवा मान्य करत नाही. लोकांना राजा लागतोय आणि हा संदेश त्याला सांगत आहेत, चिन्ह त्याला दाखवते की त्याला राजा म्हणून अभिषेक केलेले ना, याची चिन्ह 3 चिन्ह त्याला सांगत आहे. हे दुसरं चिन्ह आम्ही वाचलं आणि इथं आम्ही पाहतो जेव्हा तो त्या टेकडीजवळ जाईल. वाचूया पुढं 5 वचन. मग तू देवाच्या टेकडीजवळ पोचशील, तेथे पलिश्त्यांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्या पुढे सतार, डब, शनई व विणा वाजत असतील व ते भाषण करीत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. प्रिजनो, आम्ही पाहतो या ठिकाणी शाऊलाला काय सांगत आहे की तू देवाच्या टेकडीजवळ आला तेव्हा त्या नगराच्या जवळ पोहोचल्यावर संदेश त्यांचा एक समुदाय, संदेश त्यांचा एक गट तुला भेटल आणि जो तो उतरून येताना तू भेटशील ना, ते वाद्य वाजवतील आणि ते भाषण करत असतील. तेव्हा तुझ्यावरही देवाचा आत्मा येईल. तुझ्यावर कोणी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना नाही करणार. हे जर आपल्यासोबत घडलं, तुम्हाला सांगू मरूपर्यंत तो दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा राहील. आम्ही प्रति दिवशी दररोज आम्ही तो दिवस आठवू की 2022 मध्ये काय अभिषेक होता त्या दिवशी देवाचा आत्म्याचा. मी अमेरिकेसाठी भविष्यवाणी केली, मी आफ्रिकेसाठी भविष्यवाणी केली, मी चीनसाठी भविष्यवाणी केली. ऐकणारे खूप आतुरतेने ऐकत होते आणि मला बघत होते. बरं, आजच्या काळात असं घडलं माहितीये, 24 तासाच्या आत तुम्ही केलेली भविष्यवाणी अमेरिकेपर्यंत पोहोचेल. 24 तासाच्या आजच्या दिवसात तुम्ही आफ्रिकेसाठी केलेली भविष्यवाणी पोहोचल आणि 3 दिवसांनी बातम्या ऐकल, तुमची भविष्यवाणी आणि ते बातम्या एकच होतील. लोक म्हणतील काय महान संदेश आहेत. मरूपर्यंत तो दिवस आम्ही विसरणार नाही. हे कोण सांगत आहे का राजाला? एक संदेश सांगत आहे. तू पण भविष्यवाणी करशील, एक संदेश कसा असतो हे तुला पाहायला भेटल. आणि लोकांनी त्याच अभिषेकाला नाकारलं. तू तर राजा बनायला चालला, पण देव तुला दाखवून देते संदेशा काय चीज असतो. खरंच संदेशा खूप महान आहे बरं प्रियजन. आणि एखाद्या संदेशा सोबत जर आपली भेट झाली ना, एक तर ते आपले पाप उघड करतील जर पाप असले तर, नाही तर तुमचं जीवन किती सुंदर आहे, किती चांगलं आहे ते आम्हाला सांगतील. पाप म्हणजे गंभीर पाप नाही, हा छोटं पण पाप असेल, पण ते पापच आमच्यासाठी बाधा असेल. उदाहरण, मी सारखी कुरकुर करत असेल, ते मला येऊन सांगतील तू देवाची सेवा करतो पण तुझी कुरकुर आहे ना तुझ्या आत्मिक जीवनाचा अडथळा नाही. उदाहरण, इस्रायल कोणतं तेच पाप होतं ना, कुरकुर करत होते, मटण नाही, पाणी नाही, छोटीशी गोष्ट वाढती. सार्वकालीन म्हणजे वचनाच्या देशात नाही जाऊ शकले ते. संदेष्टा ही अशी व्यक्ती आहे की जेव्हा आमची भेट होती ना, जर आम्ही देवाच्या आत्म्याचा आवाज ऐकतो तर आम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि शमूएल शाऊलाला सगळं सांगत आहेत की जेव्हा 3ऱ्या टप्प्याला जाशील ना, तुझ्यावर देवाचा अभिषेक येईल, देवाचा आत्मा येईल आणि तू निराळा माणूस होशील.
आम्हाला जर वाटतं आम्ही निराळा माणूस व्हावं, देवाचा संदेश जो आमच्याकडे येतो ना, फक्त ऐकायचा नाही, त्याप्रमाणे करायचं. आणि शौलाने ते ऐकलं आणि तो करत गेला. त्याला प्रत्येक टप्प्यावर त्या शब्दाप्रमाणे कळत गेलं. आणि तिसऱ्या टप्प्याला जेव्हा तो आला, तो भविष्यवाणी करू लागला. त्याचे मित्र पाहायला लागले, हा शौल आहे का? हा तर आमच्यातला होता, पण असं वाटत हा यांच्यातला आहे. असं वाटतं यांच्यासोबतच राहतोय दिवस रात्र. काय भविष्यवाणी करते, काय संदेश देते, काय बोलत येतो. लोकांना प्रश्न पडला त्याच्या मित्रांना की इतकं सुंदर कसं काय देवाचा आत्मा चालतो. प्रियजनो, हे तुमच्यासोबत घडलं पाहिजे. तुम्ही कामावर आहात, आतापर्यंत तुम्हाला लोकांनी सर्वसाधारण पाहिलं असेल, पण जर जेव्हा तुम्ही देवाच्या गोष्टी बोलताल ना, लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकू. कारण तुमच्या बोलण्याने ना आमचं मन कापल्या जातंय, आमचं पाप धुतल्यासारखं वाटतंय. आम्हाला असं वाटतं आम्ही आता देवाचं ऐकावं. आम्ही कधीच असं ऐकलं नाही. पण हे कधी आम्हाला संदेश त्यांचा समूह भेटला तर, आणि आम्ही देवाचं ऐकलं. इच्छा तर खूप आहे आमच्या, पण हे घेऊन आम्हाला चालणं, टप्पे जे आहेत ना, आम्ही नाही करत. आम्हाला खूप सांगण्यात येतं, आम्ही नाही करत. आणि शमूलाने अनुभवलं. पण दुर्दैव हे शौलाला हा अभिषेक नाही आवडला. राजा होण्या अगोदर जर आम्ही वचन पाहतो ना, जणू काय संदेशाचा अभिषेकच झाला त्याच्यावर, पण फक्त त्या दिवसापुरता त्याने तो आनंद घेतला. त्याला आवडलं नाही त्यात चालायला. आज बहुतेक ख्रिस्ती लोक अभिषेकात चालत नाहीये. का माहितीये का? ते स्वतःला या समर्पणात चालवायला तयार नाहीये. प्रार्थना तर खूप चालू आहेत, पण प्रार्थना काम करत नाहीये. का करत नाही माहितीये का? प्रार्थनेच्या ठिकाणी प्रार्थना होत नाहीये. प्रार्थनेच्या ठिकाणी देवाला भेटणं होत नाहीये. प्रार्थनेच्या ठिकाणी देवासोबत बोलणं होत नाहीये. प्रार्थना गाडीवर करून चालू आहेत, प्रार्थना रस्त्याने चालू आहेत, प्रार्थना शेतावर चालू आहेत, प्रार्थना चर्चमध्ये नाहीये चालू. अण्णा मंदिरात प्रार्थना करत होते. आणि वडील लोक शमूलाला भेटले, पहिले तक्रार करते, मग प्रार्थना करते. कस काय प्रियजनो? प्रभूच्या प्रार्थनेची सुरुवात जर आम्ही पाहतो ना, शिष्याना शिकवलेली प्रार्थना, धन्यवादाने, उपकार स्तुतीने, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. म्हणजे देवाला धन्यवाद देणं चालू आहे. पण या लोकांनी काय केलं माहिती? तक्रार, तुमचे मुलं, तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाही, नीट चालत नाही, काय हे आम्हाला नाही लागत, आम्हाला एक राजा द्या. सकारात्मक प्रार्थना केली त्यांनी. बहुतेक आमच्या प्रार्थना अशा आहेत, देव काम नाही करत, देव उत्तर देत नाहीये, आम्ही अस्वस्थ होतो माहितीये, मग आम्हाला आमचं मन कुठंच लागत नाही. हा 8वा अध्याय तुम्हाला मला शिकवतो प्रार्थना कशी करावी. आम्ही 5 मिनिटं प्रार्थना करताना आम्हाला असं वाटतं देव खुश होईल. कस काय प्रियजनो? नाही. देवाला बोलण्यासाठी, देवाचं ऐकण्यासाठी आम्ही थोडे मोकळे तर पाहिजे. ठीक आहे, आम्ही 10 मिनिटं करतोय, हरकत नाहीये, पण तुम्हाला सांगू, ते 10 मिनिटं 100% देवाचे आहेत. मग जर तुम्ही 10 मिनिटं देवाला देता ठरवलेले, 100% ते 10 मिनिटं फक्त देवाचे आहेत. त्या 10 मिनिटात बायकोला, नवऱ्याला, लेकराला, जगाच्या कोणत्या व्यक्तीला मध्ये घुसू देऊ नका. घुसले, सगळं संपलं. मग जर मी ठरवतो मी 10 मिनिटं देवाला देणार आहे, आणि 10 मिनिटात मध्येच मला एखादा फोन येतो, मी देवाचा वेळ तिकडे दिलेला संपलंय. जर माझा लेकरू ओरडत आहेत, माझी बायको ओरडा करत आहेत, आणि मी तिकडे जातोय, मी देवाला 10 मिनिटं दिलेलेच नाहीये. मी स्वतःला 10 मिनिटं दिलेले स्वतःच्या समाधानासाठी, की मी काय करतोय, 10 मिनिटं, अर्धा घंटा, 1 घंटा मी खोटी फसवणूक करतोय माझी नाहीये. जर आम्ही देवाला वेळ देतोय, शुद्धतेने देवाला तो वेळ द्या. त्या वेळात जगातली कोणती ताकद तुमच्यामध्ये यायला नको. जर येते, याचा अर्थ आहे आम्ही अजून प्रौढ झालो नाही, आम्ही कमकुवत आहोत, आम्ही अशक्त आहोत. जसं लहान लेकरांना अभ्यास करता करता मध्ये जर कोणी काही आवाज दिला खेळायला, लेकर आहे ना विचलित होतात. आम्ही लेकरांसारखं विचलित नाही व्हायला पाहिजे. कारण तुम्ही त्याच्यासोबत बोलत आहात ज्याच्याकडे तुमच्यासाठी सगळ्या योजना आहेत, आताच्या पण आहेत, पुढच्या पण आहेत. पण मध्ये जर आम्ही जगाचा आवाज ऐकू, आम्हाला देवाची प्रार्थना करता येणार नाही. आणि मग पुढं आम्हाला आवाज भेटतं, शमूएल त्याला म्हणाला, तू निराळा मनुष्य होशील. इथं त्याला सांगितलेले, तू वेगळा मनुष्य होशील, तू देवाचा माणूस होशील.
आम्हाला जर देवाचा माणूस व्हायचंय, आम्हाला देवाचं ऐकायचंय, देवाचं बोलायचंय. शमूएल त्याला काय म्हटलं, संदेशांचा समुदाय तुला भेटल्यावर तुझ्यावरही देवाचा आत्मा येईल. म्हणजे तू देवाचं ऐकशील आणि देवाच्या गोष्टी बोलशील. निराळा माणूस जर आम्हाला बनायचंय, देवाचं ऐका, देवाचं बोला. पण जगाचं ऐकू ऐकू आहे ना, आमच्या प्रार्थनेत पण जगाचे शब्द असतात. आमच्या बोलण्यात बहुतेक जगाचाच विषय असतो, देवाचं नाही ऐकत आम्ही. ते ऐकावं, ते ऐकून जर आमचा हृदय आनंदित होतं, उल्हासित होतं ना, तेच आम्ही बोलायला पाहिजे. मग समजा एखाद्या चांगल्या सभेत आम्ही गेलोय, तिथे जाऊन आम्ही खूप आनंदी झालोय, तोच विषय आम्ही बोलायला पाहिजे. मग आमच्या घरांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये का माहिती का, ते वाहत झालं पाहिजे आमचं पात्र. शाऊलाकडून नाही झालं ते. शमूएल त्याला म्हणाला, तू निराळा मनुष्य होशील. आणि त्या दिवशी फक्त शाऊल निराळा मनुष्य झाला. खूप आनंदाची गोष्ट जेव्हा असा अभिषेक असतो. तुम्हाला सांगू, असं वाटतं आम्ही रोज यात अभिषेकात चालावं, पण किंमत भरावी लागते हो या अभिषेकासाठी. देवाला वेळ द्यावा लागतो, खूप प्रार्थना करावी लागते, जगाची माध्यम बाजूला ठेवावं लागते आणि आम्ही देवासोबत राहावं लागतं. 7वं वचन सांगतं, शमूएल त्याला म्हणतो, ही चिन्ह तुला प्राप्त झाली ना, म्हणजे तुला जे कर्तव्य करणं प्राप्त होईल ते तू कर. म्हणजे देव तुझ्या बरोबर आहे. ही कर्तव्य आहेत, ही चिन्ह आहेत. त्याला सांगितली, ही चिन्ह सोबत घडली ना, समजून घे तुझ्या सोबत देव आहे. आम्ही खूप साऱ्या चिन्हांचा अनुभव घेतला, खूप साऱ्या प्रार्थनेची उत्तर आमच्याकडं आहेत. जर आम्ही ती आठवण केली ना, एक चांगलं पुस्तक तयार होईल आपल्या साक्षात. छोट्या साक्ष जरी आम्ही अशा आठवल्या ना, एक छोटंसं पुस्तक तयार होईल आपल्या स्वतःच्या साक्षात. बरोबर आहे की नाही? पण एबनेझर कुठे आमचा? त्या एबनेझरवर एबनेझर लिहिलेलं नाहीये. आणि आमच्याकडे साक्ष आहेत. कोणत्या साक्ष मध्ये का? प्रार्थनेची उत्तर मिळाल्याची. पण कुठंच त्यामध्ये देवाचा गौरव नाहीये, ते कुठेतरी मिटत चाललेले आहे. आणि शमूएल त्याला म्हणाला, जी कर्तव्य तुला करायची ना, ते तू कर आणि देव तुझ्या बरोबर असेल. प्रियजनो, देव तुमच्या माझ्या बरोबर आहे. पण ही चिन्ह आहेत का? सगळ्यात पहिलं चिन्ह आमचं एबनेझर, आम्हाला जगाला दाखवण्यासाठी. आमचं अपयश होतं ते, त्याला लोक हसत असतील, पण बघा तिथं परमेश्वराने येऊन एबनेझर नाव लिहिलं की मी तुमचा सहाय्य करणारा झालोय. तुम्ही स्वतःलाच हसले असताल, लोक तर हसले असतील, पण बघा इथं मी एबनेझर लिहिलेलं आहे. कुठे ते एबनेझर? आमचा एबनेझर कुठे? मग आम्हालाच दिसत नाही. या घरात आहे, या खोलीत आहे का कुठंतरी आहे? कुठं कुठं परमेश्वराने सहाय्य केलं? 2024 मध्ये, 2023 मध्ये कधी देवाने आमचं सहाय्य केलं? जर आम्ही नीट आठवलं, खूप मोठं सहाय्य देवाने आमचं केलेलं आहे. तो प्रत्येक वेळी आमचा एबनेझर आलेला आहे. छोट्या क्षणामध्ये तो आमचा एबनेझर म्हणून आमचा मदतीला आलेला आहे. त्याने आमचं ऐकलेलं आहे, त्याने आमच्यावर कृपा केलेली आहे. पण आम्ही विसरलो, तो नाही विसरला, त्याच्याकडे लिहून ठेवलेले. आणि शमूएल या पहिल्या राजाला सांगत आहे, पहिल्या राजाने राजा होण्या अगोदर संदेशाचा आनंद घेतला, पण त्याने निवड कोणती केली? नाही न ती. तो गेला पुन्हा आपल्या घरी आणि तो शांत राहिला. त्याने आपल्या चुलत्याला ते नाही सांगितलं जे त्याच्यासोबत घडलं. प्रियजन, आम्ही बहुतेक शांत राहतो. काय देवाकडून आमच्यासोबत चांगलं घडलेलं ना, आम्ही बोलायला घाबरतो. हा पहिला राजा इस्रायलचा. आणि आता एक नवीन पुढारी आलेला आहे. पहिला पुढारी आम्ही कोण पाहतो माहिती का? एलीयाजक, त्यांची मुलं, भ्रष्ट सेवा झाली, सेवा संपली. शमूएल आला, एक खूप महान सेवा जगाला मिळाली, महान संदेश मिळाला. त्यानंतर आणखीन एक पुढारी पण आलं, त्याच्या मुलांचं लोकांनी नापसंत केलं, कारण त्या पुढारीपणात भ्रष्टता होती. त्या पण आता एक नवीन पुढारीपण येतं. पण माहिती, या पुढारीपणाची मागणी कोण आहे? लोक करत आहे, देवांनी केली. हा लोकांकडून मिळालेला राजा आहे, देवाकडून नाही. मग जर आम्ही देवाला हट्टाने काही मागतो, हा देवाकडून मिळाला थोडे देणगी. हे देवापासून नसतं, हे आमचं आहे, आम्ही मिळवलेले. आज अनेकांच्या जीवनात त्यांच्या मागण्याप्रमाणे मिळालेले आहेत. मला ही व्यक्ती पाहिजे, मी आग्रहाने मागितली, ती व्यक्ती आल्याबरोबर खूप काही होतं मग जीवनात. आणि मग आम्हाला कळतं आमचं एबनेझर आता आमच्याकडे नाही आहे. समस्या आहे, अडचणी आहे. का माहिती आहे का? मी माझ्या इच्छेप्रमाणे मागितलं.
देवाच्या इच्छेप्रमाणे मागितलं आणि आम्ही ते देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही मागितलं पाहिजे. पुढं जेव्हा आम्ही वचनामध्ये आम्ही पाहतो तर आम्हाला शमूएल लोकांना बोलतो की त्यांनी काय चूक केली स्वतःच्या इच्छेप्रमाणे मागून. जेव्हा आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो प्रियजनो, देव खिन्न होतो, देवाचा आत्मा खिन्न होतो. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय, पहिलं वचन. शमूएल सर्व इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुमच्यावर राजा नेमला आहे. तर आता तो राजा तुमच्या समोर वर्तत आहे. मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत, आणि पहा, माझे पुत्र तुमच्यामध्ये आहेत. मी बालपणापासून आजवर तुमच्या समोर वागलो वर्तलो आहे. आम्ही वचनामध्ये पाहतो शमूएल त्यांना म्हणतो की तुम्ही मला जे सांगितले ते सगळे मी ऐकून तुम्हासाठी राजा नेमला. लोकांच्या मागणीप्रमाणे शमूएलाने प्रार्थना करून त्यांना तो राजा दिला. पण माहिती आहे शमूएलाचं संभाषण इथं थांबत नाही, तो जाम म्हातारा झालेला आहे. पण या म्हाताऱ्याकडं असं काय आहे त्याला पाहून लोक आता त्याला घाबरतात आणि तिथं ते ओळखले देव किती महान आहे. प्रियजनो, देव खूप चांगला आहे, देव खूप सामर्थ्यशाली आहे. आणि आम्ही भौतिक स्वरूपात देवाचं सामर्थ्य नाही पाहू शकत आणि पाहू पण नाही. आणि तो म्हणतो मी तुमच्यासोबत कसा वर्तलोय तुम्हाला माहीत आहे. आणि तो त्यांना आता दोष देते, तुम्ही काय मागितलं. वाचूया 17 वचन 10व्या अध्यायाचं. मग शमूएलाने लोकांना मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. तो इस्रायल लोकांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्रायलास 12व्या अध्यायाचं 16-17 वचन. आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्या समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा. आज गावाची कापणी चालू आहे ना. परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी असे मी प्रार्थना करीन. म्हणजे मग तुम्ही आपल्यासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. शमूएल त्यांना सांगत आहे आज गव्हाची कापणी आहे ना. गहू कापायची वेळ आलेली आहे ना, म्हणजे गहू तयार झालेला आहे ना. पण तो काय सांगत माहितीये का, मी आता प्रार्थना करल. आणि देवाला काय सांगाल, परमेश्वर आता पाऊस पाड. तुम्हाला तेव्हा कळल तुम्ही राजा मागून परमेश्वर दृष्टीने केवढा मोठा अपराध केला. त्यांनी काय प्रार्थना केली, राजा पाहिजे. देव चिडलेला होता. आमच्या प्रार्थना देवाची कृपा घेऊन यायला पाहिजे. एक हिंदी गाणं आहे ना, प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर आशीष लेकर. इथं नाही आशीष पण नाही उत्तर पण नाहीये, इथं क्रोध आहे. तो सांगत मी एकटा प्रार्थना करल आणि आता गावाची कापणी चालू आहे, सगळीकडे गहू आता कापायची वेळ आलेली आहे, मी प्रार्थना करल आणि या प्रार्थनेत सगळा गहू चढून जाईल. संदेशामध्ये ती ताकद आहे. मग तो म्हातारा असो का मराला टेकलेला असो, पण जेव्हा तो उभा राहून प्रार्थना करतो ना, जगातली कोणती ताकद नाही त्याची प्रार्थना अडवायला. इस्रायल लोक ख्रिस्ती लोकांना दाखवतात त्यांच्या प्रार्थनेचा विषय. तो सांगत आहे तुम्ही राजा मागून देवाच्या दृष्टीने केवढा मोठा अपराध केले ना, मग तुम्हाला समजल आणि देव काय चीज आहे ना ते तुम्हाला कळेल. आमच्या प्रार्थनेचा विषय काय आहे. आपण रोज प्रार्थना करतोय ना, जगिक विषय का आत्मिक विषय ते तपासा आणि म्हणू नका ही नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो तो एक. म्हणजे स्वतःच आम्ही न्याय करतोय ना, स्वतःच शिक्का मारतो. आमची प्रार्थना नम्र आहे, आमची प्रार्थना श्रेष्ठ आहे, चांगले आहे. म्हणजे आम्हीच तयार करतो, शिक्का मारतो आणि डिक्लेअर करतो आम्हीच कलेक्टर झालोय आमच्या प्रार्थनेची. माझी मम्मी करायची कधी कधी असं. माझ्या मम्मीला मी झिडकी दिलेलं आहे, 10 वर्ष अगोदर बोललेलो आहे. हे कोणती प्रार्थना आहे, तूच प्रार्थना करते आणि तूच ठरवती नम्र प्रार्थना. कस काय आम्ही ठरवतो नम्र प्रार्थना आहे. मग याचा अर्थ आहे मी 24 तास नम्र राहतोय आम्ही नम्री राहतो. खरं आहे नाही. मग प्रार्थनेमध्ये जर आम्ही म्हणतो नम्र प्रार्थना आहे, मग वागताना किती नम्र राहायला पाहिजे. लोक म्हटले पाहिजे खरंच हे नम्र लोक आहेत, आम्ही नम्रीपणा करतो. आम्ही काय पाहतो माहिती आहे या वचनामध्ये, तो बोलतो तुम्ही आपल्यासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा मोठा अपराध केला आहे
ते तुम्हाला लक्षात येईल. आणि शमूएलाची प्रार्थना सुरू झाली. वचन सांगतो पुढचं, वाचूया 18 वचन. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली. तेव्हा सर्व लोकांना परमेश्वराची व शमूएलाची दहशत बसली. आम्ही काय पाहतो, कोणाची दहशत बसली? म्हाताऱ्याची. अरे काय करेल म्हातारं, हेच मरायला आलेले आहेत. पण त्याच्या प्रार्थनेची दहशत बसली देवाची. तोपर्यंत आहे ना सहज घेत होते. ख्रिस्ती लोक असेच आहेत. काय करायला पाळक, काय करायला सेवक, सहज घेतात. प्रियजनो, आम्ही कोणत्याही विषयाला, कोणत्याही गोष्टीला सहज घेऊ नये, कृपा करून. शमूएल खूप म्हातारा झालेला होता, पण माहितीये त्याच्या प्रार्थनेत तो दम होता. तो अख्ख्या देशाला घाबरू शकत होता. इथं वचन सांगते सगळ्या देशाला त्याची दहशत बसली. तो काय गुंडा नव्हता, काय बॉम्ब नव्हता त्याच्याकडं. त्याच्याकडं ना चाकू ना बंदूक नव्हती, एकच हत्यार होतं, प्रार्थना. ख्रिस्ती लोकांचं ते हत्यार आहे. आपल्या प्रार्थनेला वैरी घाबरू शकतो, हे वचन सांगतं. पण प्रार्थना कशी करावी ते माहित पाहिजे. भलती जर प्रार्थना करू आहे ना, सगळं आमच्यावरच उलटल. आमची प्रार्थना यथायोग्य असली पाहिजे. रोमकाराच्या पत्रात 8वा अध्याय आम्ही वाचूया, 26 वचन. रोमकाराचं पत्र 8वा अध्याय. पौल म्हणतो यथायोग्य प्रार्थना कशासाठी करावी, कशी करावी. आम्ही वचनच वाचूया. रोमकारास पत्र 8वा अध्याय 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे ना आम्हाला माहित नाहीये, वचन सांगतं आम्हाला. तरी पवित्र आत्मा मदत करतो आम्हाला. आम्ही काय बोलायचं, आम्ही काय प्रार्थना करायची, कोण मदत करत आहे? त्याचा पवित्र आत्मा. मग आम्ही करतोय का ते पण आपल्या हातात नाहीये. यथायोग्य प्रार्थना करणं, तो मदत करतोय आम्हाला. आणि वचन सांगत आहे कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण देवाचा आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणण्याने मध्यस्थी करतो. देवाचा आत्मा तळमळतो चांगली प्रार्थना करण्यासाठी. आम्ही देवाच्या आत्म्याच्या हाती पडलो पाहिजे आणि आम्ही देवाच्या आत्म्यासोबत राहून प्रार्थना केली पाहिजे. आणि इथं लोकांना शमूएलाचं आणि परमेश्वराची दहशत बसली. आणि वचन सांगतं त्या दिवशी गर्जना आणि पाऊस झाला. शेवटी लोकांनी पाहिलं देव काय चीज आहे आणि संदेष्टा काय चीज आहे. तुझ्या आज जेव्हा जगामध्ये अशा अवेळी अशा काही घटना होतात, तेव्हा एक लक्षात ठेवा, देवाचे लोक देवाच्या विरुद्ध जात आहेत. हंगामाच्या वेळी जर पाऊस पडतोय, कापणीच्या वेळेस देवाचे लोक देवाविरुद्ध वागतायत. आम्ही पण स्वतःला तपासलं पाहिजे, आमचा व्यवहार, आमची वागणूक. आणि हे खूप महत्वाचं आहे. प्रार्थना खूप क्षुल्लक आम्हाला वाटते, पण प्रार्थना ते करू शकते जे कोणी नाही करू शकत. 10 मिनिटाची प्रार्थना शंभराने केली असेल, अर्धा घंटा केली असेल, 1 घंटा केली असेल, पण जेव्हा त्यानंतर जो पाऊस आणि विजांचा आवाज आला, लोकांनी पाहिलं हे मोशेच्या काळात होतं, आता पण चालू आहे. हा एकटा माणूस प्रार्थना करतोय आणि इतक्या भर उन्हात पाऊस पडलाय, आमच्या डोळ्यात एकच गव्हाची नासाडी झाली. आम्ही या गावांवर भरोसा ठेवून होतो, आम्हाला उत्पन्न भेटल, आम्हाला चांगला नफा भेटल. प्रियजनो, भरोसा कोणावर आहे? खूप महत्वाचं आहे. ही घटना, हे वचन आम्हाला सांगत आहे भरोसा परमेश्वरावर पाहिजे. लोकांना दहशत बसली. आम्हाला दहशत कधी बसली माहिती आहे का? जेव्हा आम्ही खूप मोठ्या भयानक संकटाचा सामना करतो, आम्ही रडतो, गुडघ्यावर येतो आणि सांगतो आता मी परमेश्वर शरण. हा बंडखोरीतून आम्ही अधीनता झालेल्याचं कृती असते. मी थोडं उघड बोलतो. आम्ही चांगल्या अवस्थेत नाही, लीन आणि अधीन होतो परमेश्वराला. जेव्हा आम्ही तुटतो, काहीतरी आम्हाला परमेश्वर तोडतो, मोडतो, आम्ही जेव्हा पाहतो, आम्हाला दहशत बसते. मग आम्ही देवाला शरण जातो. हे इस्रायल लोक पण शरण गेले आणि प्रियजनो दहशत बसली. पण माहिती आहे, देव त्यांच्याविषयी नाराज होता. इस्रायल लोकांविषयी पण तेच आहे की 40 वर्ष परमेश्वराने त्या पिढीचं सहन केलं.
परमेश्वर त्यांच्यातील बहुतेकांविषयी खुश नव्हता. ते तर प्रार्थना करत होते, देवाचा धावा करत होते, पण देव त्यांच्याविषयी खुश नव्हता. बघा, आमच्या प्रार्थना आहे ना, हे ऐकतो देव. ही अशी बाब आहे की याचा संपर्क सरळ देवाशी आहे. आणि हन्नाकडे आम्हाला जायला पाहिजे. मग तिच्या जीवनात तुटलेली आहे, ती धिक्कारलेली आहे, लज्जित केलेली आहे, अपमानित केलेली आहे. तिला कोणतीच आशा नाही, पण ती सरळ मंदिरात जाती, जगाला बाजूला करती, नवऱ्याला बाजूला करती, नवऱ्याकडून मिळालेल्या बक्षिसांना बाजूला करती आणि जाऊन देवाकडं आपलं वेळ खर्च करती, देवासोबत बोलती आणि ती प्रार्थना उत्तर घेऊन येते. आणि माहिती काय घडलं? त्याच शमूवेल बाळाला, आणि जेव्हा तो म्हातारा झाला, वडील लोक प्रार्थना करते, आम्हाला राजा दे. तिने प्रार्थना केली, शमूएल मागितला, शमूएल मंदिरात आहे. आता लोक त्याच शमूएलाकडे येऊन प्रार्थना करू लागले. मग आम्ही देवाकडे असं काहीतरी मागावं की ते देवाच्या महिमा करणारं झालं पाहिजे, अन्नासारखं. आमचं मागणं, याकोब माहितीये काय सांगतं? तुम्ही चैनी करता खर्चावे म्हणून मागता, तुम्ही अयोग्य रीतीने मागता म्हणून तुम्हाला मिळत नाही. आमच्या प्रार्थनेची उत्तरं न मिळण्याचं एक दुसरं कारण आहे, की पहिलं कारण आहे, आम्ही देवाच्या इच्छेने, देवाच्या योजनेने तो विषय ठेवत नाही. आमचाच विषय असतो, आमचाच हेतू असतो आणि आमच्या मनाप्रमाणे पाहिजे नसतं, आम्हाला मिळत नाही. याकोब स्पष्ट सांगतो, आमचा मोठापणा होण्यासाठी. इस्रायल लोकांना मोठापणा लागत होता, आमच्याकडे पण राजा आहे दाखवण्यासाठी. आणि शौल धिप्पाड होता, सगळ्यात उंच होता तो, पण संपलं. त्याचा अभिषेक फक्त काही वर्ष होता, त्यानंतर तो त्या अभिषेकात नाही चालू शकला राजाच्या. का माहितीये का? हा त्यांनी निवडलेला राजा होता. प्रियजनो, अशा काही गोष्टी आहेत, अशा काही कामं आहेत, ते देवापासून आम्हाला भेटले पाहिजे. आम्ही जर निवडी करू किंवा आम्ही जर स्वतःहून त्यामध्ये करू, काही काळ आम्हाला नक्की आनंद भेटेल, पण नंतर आमचं मन अस्वस्थ होईल, आमचं मन नाही लागणार. आणि शौलाची वाईट अवस्था झाली, वचन आम्हाला सांगतं. आणि शमूएल त्यांच्यासाठी बोलतो. आणि त्यांना जेव्हा शमूएलाची दहशत वाटली, तेव्हा ते शमूएलाकडे सगळेजण लोक म्हणाले की तुम्ही आपल्या दासा प्रित्यर्थ आपला देव परमेश्वराची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरणार नाही. आम्ही राजा मागितल्यामुळे आमच्या एकंदर पातकास हे दुष्कर्म आम्ही जोडलं आहे. त्यांनी कबूल केलं. बहुतेक ख्रिस्ती लोक ठोकर खाऊन सुद्धा स्वीकारत नाही की ते त्यांच्या मनाप्रमाणे चालले. त्यांनी देवाला नकारलं, देवाला राजा म्हणून नकारलं, देवाचं अधिकार नाकारलं, म्हणून अपयश खाल्लेले, जीवनात पडले. इथं माहितीये, त्यांना पस्तावा झाला. ख्रिस्ती लोकांकडे ना पस्ताव आहे ना पश्चाताप आहे, बहुतेक तसंच घेऊन चालतात. आणि ते इथं सांगू लागलेत की हे दुष्कर्म आम्ही केलेले आणि आम्ही ते जोडलेले. शमूएल त्यांना म्हणाला, भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केलं खरं, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका. सल्ला त्यांना भेटत आहे, परमेश्वराला सोडून वळू नका. आम्ही अनेकदा वळतो, दुसरीकडे जातो. आणि का आम्ही वळतो? आणि तो त्यांना सल्ला देते, मनापासून जीवे भावाने देवाची सेवा करा. सगळ्यात महत्वाचं तो त्यांना सल्ला देते, ज्या निरर्थक वस्तूपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही, तुमचं तारण होणार नाही, त्यांच्या मागं पळू नका. प्रियजन, आम्ही कशाच्या मागं पळत आहोत? वचनाच्या, प्रार्थनेच्या का जैगिक माध्यमांच्या मागं पळतोय? आम्ही कशाच्या मागं पळतोय? आम्ही वचनाच्या मागं पळतोय का? प्रार्थनेच्या मागं? पण शमूएल सांगत आहेत, या निरर्थक गोष्टींच्या मागं पळू नका, तुमचं तारण नाही होणार, ते तुम्हाला घेऊन जातील. त्याने बघितलं, लोकांनी मागून बघितलं आणि तो त्यांना सांगत आहे की त्यांच्या मागं लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक आहेत. स्पष्ट बोलला तो. लोकांनी मारून टाकलं तर मारून टाको, पण मी स्पष्ट बोलल. मी आज उघडपणे प्रार्थना केली ना, मी यांना उघडपणे संदेश सांगत, उघडपणे बोलला तो. या व्यर्थ गोष्टींच्या मागं का पळता? प्रियजनो, आमची धावपळ कशाच्या मागे आहे? उपदेशक मध्ये शलमोन राजा हेच बोलतो, आम्ही रात्री उशिरा झोपतो आणि पहाटे लवकर उठतो, हे सगळं व्यर्थ आहे. तो लागेल आपल्या भक्तास झोपेतही देतो. मग इतकी मरमर आम्ही का करतोय? इतका आम्ही जीवाचा आटापिटा का करतोय?
त्यासोबत प्रार्थनाही करतोय. का बरं मग प्रार्थना लागू होत नाही? कारण कुठंतरी चुकतंय. मग एक तर प्रार्थना करणं चुकतंय, देवासोबत व्यवहार करणं चुकतंय, किंवा आम्ही देवाचं ऐकण्यामध्येच चुकतोय. इथं आम्हाला हा अध्याय आम्हाला शिकवते इथपर्यंत की आम्ही प्रार्थना कशी केली पाहिजे. शमूएल त्यांना सल्ला देते की तुम्ही मनापासून देवाकडे वळा, जिवे भावे त्याची सेवा करा आणि निरर्थक वस्तूपासून लाभ होणार नाही आणि त्यांच्या मागं पळू नका. चौथी गोष्ट त्यांना तो सांगतो, आपला देव परमेश्वर यालाच थोर माना. प्रियजनो, ही संधी अनेकदा प्रभू तुम्हाला आणि मला देतो. जगासमोर तुमचा परमेश्वर किती मोठा आहे, तो किती महान आहे दाखवण्याची आणि जगाला सांगण्याची. सांगा, कोणी काय नाही हिसकावून घेऊ शकत आपलं. तो बोलला लोकांना. का बोलला माहितीये? काय मिनिटं अगोदर त्याने प्रार्थना सांगितलं, मी प्रार्थना करतो. त्याने प्रार्थना करून दाखवली काय घडतं. तो म्हणतो तुमच्या जीवनात परमेश्वराला थोर माना. प्रियजनो, आपल्या जीवनात पैसा थोर नसला पाहिजे. आणि इथं तो म्हणाला की तो म्हणतो की परमेश्वराला अनुसरण्याचं सोडून दुसरीकडे वळू नका. आणि परमेश्वर आपला थोर याच्या नामासह आपल्या लोकांचा तो त्याग करणार नाहीत. पण तो म्हणतो निरर्थक गोष्टीच्या मागे लागू नका, कारण त्या निरर्थक होत. परमेश्वर आपला थोर त्याच्या नामासह आपल्या लोकांचा तो त्याग करणार नाही आणि कृपावंत होऊन तुम्हास आपला प्रजाजन केलेला आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. आणि तो त्यांना सांगतो शेवटचं, मी तुम्हाला एक चांगला आणि सरळ मार्ग दाखवतो. मात्र तुम्ही परमेश्वराचं भय धरा, सत्याने व जिवे भावे त्याची सेवा करा. आणि जसं आम्ही 20 वचन पाहिलं की परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका. आणि दोनच देव आहे जगात. मागच्या रविवारी आम्ही पाहिलं, एक आहे जिवंत परमेश्वर आणि दुसरा आहे फक्त आणि फक्त पैसा. याच्या मागं सगळं जग पळत आहे, सगळं जग. इथं तो बोलला. का बोलला माहितीये? त्याने त्याच्या पोरांना भ्रष्ट झालेलं पाहिलं आणि तो जगाला सांगत आहे जिवंत देवाला सोडून वळू नका, जगाची मागं पळू नका. इले याजकांनी केलं ना, ते यांनी केलं. इले याजकांनी हे करायला पाहिजे नव्हतं, नाही केलं. तो सगळ्यांना बोलवते, त्याच्या पोरांनाही दाखवते जिवंत देव काय चीज आहे. सगळ्यांना त्याने दाखवून दिलं. प्रियजनो, ही खूप मोठी संधी आहे तुम्हाला आणि मला, आपल्या लेकरांना, आपल्या नातेवाईकांना हे दाखवण्यासाठी जिवंत परमेश्वर किती चांगला आहे. आम्ही ते केलं पाहिजे. प्रार्थना कशी केली पाहिजे तो त्यांना शिकवायला लागलेला आहे. त्यांना दाखवलं प्रार्थना काय चीज असती, प्रार्थना कसं सामर्थ्यशाली काम करते. आणि तो त्यांना म्हणाला की मी तुम्हाला एक सरळ आणि चांगला मार्ग दाखवतो. आणि तो चांगला मार्ग काय माहिती का? तो आहे परमेश्वराचं भय धरा. जगाचं नाही, लोकांचं नाही, दुसऱ्या सत्याने त्याची सेवा करा, सत्याने व जिवे भावी त्याची सेवा करा. आणि तिसरं आहे, त्याने तुमच्यासाठी केवढी महान कृत्य केली आहे याचा विचार करा. इथपर्यंत आम्ही काय पाहतो की परमेश्वराने त्यांना हा सल्ला दिला आणि त्याने शिकवलं. पहिले शमूएलचा 8 ते या 13 अध्यायामध्ये आम्ही काय पाहतो माहिती आहे? प्रार्थना खूप महत्वाची आहे, प्रार्थना खूप प्रभावी आहे, प्रार्थना कार्य करणारी आहे, प्रार्थना देवाचं सामर्थ्य दाखवणारी आहे, प्रार्थना देवाची दहशत निर्माण करून देणारी आहे. लोकांनी पाहिलं, लोकांना देवाची आणि शमूएलाची दहशत बसली. प्रियजनो, प्रार्थना फक्त मागणं नाही, प्रार्थना फक्त आपल्या देवाला गरजा सांगणं नाही. प्रार्थना म्हणजे आम्ही देवाचं ऐकणं आणि देवाला प्रतिसाद देणं, देवाचा महिमा होणं. आमच्या प्रार्थनेचे विषय जर देवाचे गौरव करणारे आहेत, खूप सुंदर आहे. पण आमच्या प्रार्थनेत आमचाच मोठापणा आहे, आमच्या जगी गरजा आहेत, मग या प्रार्थना नसतील. आम्ही तपासूया आणि यथायोग्य प्रार्थना, रोमकराच्या पत्रात सांगितलं यथायोग्य व्यवस्थित प्रार्थना कशी करावी पवित्र आत्मा आम्हाला शिकवलं. आम्ही पवित्र आत्म्यासमोर बसणं, प्रौढ ख्रिस्तीप्रमाणे आम्ही मागणं गरजेचं आहे की आम्हाला देवाने शब्द द्यावेत, आम्हाला देवाने आम्हाला शिकवावं. आम्हाला आज गरज आहे. इस्रायल लोक, वडील लोक शमूएलाकडे आले
देवाकडे आले ते उपास प्रार्थना करून जर ते देवाजवळ बसले असते, देवा आम्हाला काय लागत आहे तू आम्हाला सांग, देव बोलला असता. आणि त्यांनी देवाचं मार्गदर्शन नाही घेतलं. ख्रिस्ती या नात्याने तुमच्या माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आम्ही त्याच्या वचनाचं मार्गदर्शन घ्यावं. आम्ही त्याच्या वाणीची वाट बघावी की तो आम्हाला काय उत्तर देतो. आम्ही जर निर्णय ठरवू हेच पाहिजे आणि असंच पाहिजे, ते सगळं होईल. पण प्रियजनो, त्यानंतर जे काय विपरीत होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आम्हीच असणार. आणि जर याचा अनुभव तुमच्याकडे आहे, खूप चांगली गोष्ट आहे. या अनुभवातून आम्ही पुढे जायला पाहिजे, म्हणजे चांगल्या मार्गाला जायला पाहिजे. शमूएल म्हणतो, मी आता पाऊस प्रार्थना कराल आणि पर्जन्यवृष्टी होईल. शेवटी घडलं ते. देव खूप सामर्थ्यशाली प्रियजन आणि तो तुमचं आणि माझं ऐकू इच्छित आहे. या दिवसांमध्ये आम्ही स्वतःला व्यवस्थित करूया. आम्ही एका चांगल्या आकारात येऊया. आम्ही देवाला प्रसन्न आणि खुश करणारं आम्ही जीवन आम्ही जगूया. स्वतःला आम्ही प्रभूच्या हाती समर्पित करू.